इंद्राच्या आवडीचं घड्याळ आहे ना हे। त्याच्या हातामध्ये हे घड्याळ आता कधीच घातलं जाणार नाही। हे घड्याळ आता इंद्राला त्याची वेळ कधीच दाखवून देणार नाही। इंद्रा, आता तुझे वाईट दिवस सुरूच झालेत समज। तू आहेस वय? काय झालं, तू एवढी का घाबरलीस? मी नाही घाबरले। हे बघ, हे इंद्राचं घड्याळ आहे ना? हे हरवलं होतं, तुझ्याकडे कुठून आलं? हे घड्याळ मला इंद्राच्याच गाडीत सापडलंय आणि ह्या घड्याळासाठी मालत्यांनी केवढा आकांड तांडव केला होता। त्यांच्या जराही लक्षात नाही आलं की इंद्राच्या गाडीमध्ये ते घड्याळ शोधावं। आणि त्यांचा तो हुशार मुलगा इंद्रा एवढं सगळं रामायण होऊन गेल्यानंतर सकाळी आला होता गाडीमध्ये हे घड्याळ शोधायला। पण त्याच्या आधी हे घड्याळ माझ्या हाताला लागले। तुझ्याकडे हे घड्याळ कोणी पाहिलं नाहीये ना? कोणीच पाहिलं नाहीये। जर हे घड्याळ कोणी बघितलं असतं तर आत्ता हे घड्याळ माझ्या हातात असलं असतं का? आणि इथून पुढे हे घड्याळ कोणाला दिसणार पण नाही। ज्याला वस्तू सापडली नियमानुसार ती वस्तू त्याची होते आणि आता हे घड्याळ माझं झालंय। तुला हरवलेलं घड्याळ नाही तर चावी सापडलीये त्या राणीला धडा शिकवायची। घड्याळ इंद्राचं जरी हरवलं असलं तरी वाईट वेळ सुरू होणारे राणीचे। तिचा काय संबंध? हे घड्याळ इंद्रासाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे आपली ही खूप मदत करू शकतं। त्या राणीला तिची लायकी दाखवायला मदत करू शकते। ते कसं काय? सोपं आहे। हे घड्याळ आपल्याला राणीची वाट लावायला खूप मदत करू शकतं। तो आला का नाश्ता? बरं, मला ती पुढच्या आठवड्यात तुम्हाला 2 मीटिंग्स आहेत ट्रस्टच्या, जावं लागेल। बरं इंद्रा, ये नाश्ता करून घे। आई, अगं आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत, आज नाही जमणार नाश्ता करायला। नाश्ता करायला किती वेळ लागणार आहे? ते काय नाही, खायला बस। हे तर सिरियसली सांगतोय मी, खरंच माझ्याकडे वेळ नाहीये। काय रे इंद्रा, बरं थांब, नाश्ता आता डब्यात देते। वहिनी, नाश्ता भरता का फक्त? आणि 2 डबे संपतला सांगून गाडीत ठेवा। अरे इंद्रा, मीटिंगची वेळ ऑफिस आवर मध्ये ठेवायची ना? नाही, युजली आपण तेच करतो आबा, बट आज ऑलरेडी बरीच कामं शेड्यूल आहेत, सो त्यामुळे। काय रे, तू घड्याळ का नाही घातलंस? तू दिलेलं घड्याळ हरवून बसलो ना। अरे दुसरं एखादं घालायचं ना, इतकी घड्याळ आहेत तुझ्याकडे। नाही आहे, तू दिलेलं घड्याळ खूप स्पेशल होतं आणि तुला खरं सांगू, ते घड्याळ घालायची मला इतकी सवय आहे की आता मला दुसरं कुठलंच घड्याळ घालायची इच्छा होत नाहीये। काय रे इंद्रा, किती आवडीनिवडी जपतोस माझ्या। तुला ना माझं मन कळतं आणि ते जपणं कळतं, याचा खरंच खूप हेवा वाटतो मला। पण तुलाही घड्याळ घालायची सवय आहे ना, तुला राहवत नाही, मग असंच कसं जाणार आज? तुला घड्याळशिवाय जमणार आहे का? डिफिकल्ट तर आहे आई, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला बिलकुल इच्छा नाहीये कुठल्याही घड्याळ घालायची आज। हे सगळं त्या मुलीमुळे झालंय। आई, हे आई, कुठे हरवलीस? बरं, मी आजचा दिवस ट्राय करतो, नाही जमलं तर उद्यापासून दुसरं घड्याळ घालेन, ठीक आहे? तू काळजी करू नकोस। इंद्रा, उलट तू घड्याळाशिवाय छान दिसतोस। म्हणजे घड्याळ असलं तर तू वेळ बघत बसणार, तर कितीही वाचत तू तुझं मनसोक्त जगू शकतोस। आबा, जगतो तसा मी आजही मनसोक्तच आहे।
म्हणजे मला कुठेही उशीर होत असेल तर ते रिअलाइज व्हायला मला वॉच नाही बघावं लागत. आताच बघा ना, इथे हे सगळं डिस्कशन करण्यात माझी 2 मिनिटं वाया गेलीत. सो ती मला भरून काढावी लागतील. मी निघतो आता. बाय 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 बाय. बरं, वेळेत खाऊन घे. नाश्ता गरम आहे तो लगेच खा. अहो तो गेला सुद्धा. तू लहान आहे का? खाईल तो, भूक लागली की खाईल. बरं सर, मी रूम मध्ये जातोय, मला काही मेल पाठवायचे महत्वाचे. आलोच. त्या मूर्ख पोरीमुळे इंद्राला घड्याळाशिवाय जावं लागलं. इंद्रा त्याची सवय कधीच बदलत नाही, पण केवळ तिच्यामुळे त्याला ती बदलावी लागली. मालती आई, कुठे हरवल्यात? काही नाही, त्या घड्याळाचाच विचार करत होते. आज इंद्रा घड्याळ न घालताच गेलाय. पोरीने हरवलंय ना घड्याळ. आई, तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का इंद्रा भाऊजींचं घड्याळ हरवलं असेल म्हणून? नाही म्हणजे तुम्ही जरा विचार करा ना. ज्या मुलीनं देवीची ओटी भरायची म्हणून आपली महागातली साडी उचलली, त्या मुलीच्या हातात जर 1.5 लाखाचं घड्याळ आलं तर ती ते घड्याळ असंच सोडणार आहे का? मला खात्री आहे राणीनं चोरी केलेली आहे आणि आता मुद्दामून तिची चोरी लपवण्यासाठी ते घड्याळ हरवले असं नाटक करते ती. आता हा सगळा डाव इंद्रा भाऊजी, अश्विनी, अजित यांच्या डोक्यातही आला नसेल. त्यांच्याशी खोटं खोटं बोलून, त्यांच्यावर मी किती साधी भोळी आहे ही अशी सगळी जादू करून त्या मुलीनं फसवलंय. हे आपल्याला तरी कळायला पाहिजे नाही. नाही म्हणजे आपण तरी विचार करायला हवा ना या गोष्टीचा. बरोबर आहे तुझं. ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. त्या मुलीचा काही भरोसा नाही, हे ती करूच शकते. ठीक आहे, मग लावूया त्या गोष्टीचं सोक्षमोक्ष. मी आणते बोलावून. नाही, अजिबात नाही. त्या मुलीनी या बंगल्यात पाय ठेवता कामा नये. मला ती इथे नकोय. म्हणजे त्या मुलीला आपण असंच सोडून द्यायचं का? मला माहित नाही, मला माझं घड्याळ हवंय. अरे भावा, कुठे एवढा लोड घेती? हरवलं घड्याळ तर हरवलं. आता इंद्रा सरांचं काय आपल्यासारखं आहे का की एखादी वस्तू हरवली तर 1 महिना त्याच्यासाठी वाट बघा, किराणातल्या 2 गोष्टी कमी करा. अगे त्यांच्याकडे खोऱ्यानं पैसा आहे. ते असले 2 डझन घड्याळ घेतील विकत. अरे नाही गोट्या, काय इंद्रा सरांकडे पैसे नाहीत का? पैसे आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे घड्याळ घ्यायला? अरे घड्याळ घ्यायला काय प्रॉब्लेम नाहीये. अगं मग प्रॉब्लेम काय आहे? ते घड्याळ त्यांच्यासाठी स्पेशल होतं. त्यांच्या आईने त्यांना दिलं होतं. आता बोल. हा, इमोशनल मॅटर आहे म्हणजे. आता ना मला हेच कळत नाही की मी त्यांना फेस कसं करू. मला फॅक्टरीत जाऊशीच वाटत नाही गोट्या. अगं मला सांग राणे, हे सगळं काय तू बळनं केलंय का? चुकून झालेली गोष्ट आहे ही. बघ, चेन पण बसली. चला. उचक्या भावा, लय स्ट्रॉंग सिग्नल आहे. काहीतरी डेंजर होणार आहे. अरे मी इंद्रजित सरांचं घड्याळ हरवलं, याच्यापेक्षा काय डेंजर असू शकतं? अहो साहेब, ही बघा, ही त्यांची पोरगी राणी. हिला विचारा की कोण आहे ते. हे पिगमी बँकेचा अधिकारी आहेत. बुवासी जा विचारायला आल्यात. नमस्कार, मी गोरे. कुठे आहेत अशोक बुवा कापसे? त्यांनी कालची गोळा केलेली पिगमीची रक्कम अजून बँकेत भरलेली नाहीये. ते जरा प्रॉब्लेम झालाय सर. हो, पण ते कळवणार कोण? बँकेचं असं म्हणणं आहे की बँकेची पिगमी त्यांनी हडप केली आहे. कुठे आहेत ते? बोलवा त्यांना बाहेर. काय सांगताय काय साहेब? तरी म्हणतोय तिने 1 रकमीत 2 महिन्याचं भाडं मला आणून दिलं कसं? हिनं भाड्याची जुळणी केलीच कशी? म्हणजे असं लुटायची कामं करताय सवय? आत्ता ध्यानात आलं माझ्या. कमलाक्का, काय बी बडबडू नको. तुला मी कालच सांगितलं की हे पैसे कामगारांनी सगळ्यांनी मिळून दिलेत. आणि तुला बुवांची परिस्थिती काय माहित नाही का? अहो सर, माझ्या वडिलांवर हल्ला झाला. त्यांना लई मार पण लागलाय.
पैशाची चोरी झाली सर. आता अहो साहेब तुम्ही इथं? हो, आता तुम्ही काल गोळा केलेले पिगमीचे पैसे बँकेत भरले नाहीत म्हणजे मला यावंच लागणार ना. कुठे आहेत ते पैसे? द्या माझ्याकडे. आता कसं सांगू साहेब तुम्हाला? अहो चोराने माझा पाठलाग केला आणि सगळेच पैसे लुटून नेले घेऊन. असे कसे लुटून नेले आणि तुम्ही बँकेला ताबडतोब का कळवलं नाही? अहो साहेब डोक्याला लागलं ना बुवांच्या, त्यामुळे थोडं विसर पडला असेल, त्यामुळे सांगायला उशीर झाला. समजून घ्या ना साहेब. हे असं चालणार नाही. आणि हे बघा अशोक बुवा, ते पैसे ही तुमची जबाबदारी असते. त्यामुळे गुंडांचं कारण सांगून तुम्ही हात झटकून चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या पैशाची भरपाई करून द्यावी लागेल. हो साहेब, सगळे पैसे भरायला लागतील? नाही म्हणजे बुवांना एकट्याला भरायला लागतील? हो, अरा डोक्यावर काय पडले? 7.5 मागं लागली यांच्या. हो असं कसं म्हणता साहेब? हा असं कशी भरपाई करून देणार आम्ही? अहो ते पैसे चोरीला गेलं तर त्यांची काय चूक आहे? हा, आणि आमच्याकडे नाहीत पैसे, नाही देऊ शकत आम्ही भरून. मग मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. हा करा करत साहेब. ही त्यांची लेख आहे की नाही? हिचं कायद्यावर लई प्रेम आहे आणि पोलिसांनी ह्यांना चांगला चिंगा दाखवल्याशिवाय जमणारच नाही. हो कमला का, आमचं आम्ही बघून घेऊ काय आहे ते. तुम्ही मध्ये बोलू नका. बोलणार आहे मी. काय करणार आहेस? सुरेखा अगं तू कशाला कुणाच्या नादी लागती? मी बोलतोय ना साहेब. आता बोलून काही होणार नाही. आणि मला सांगा, तुम्ही ते कधी पैसे बँकेत भरणार आहे? बाहेर लोकांना कळलं ना त्यांचे पैसे जर बँकेत भरलेच नाहीत तर मग बँकेची बदनामी होईल आमच्या आणि आम्हाला ते परवडणार नाही. त्यामुळे तुम्ही ते पैसे भरून टाका. अहो साहेब आजच्या दिवस मला मुदत द्या. उद्या येऊन भेटतो बघा मी ऑफिसला. तुम्ही आत्ताच चला आणि आमच्या ब्रांच शेडशी बोलून घ्या. सर तुम्ही बुवांची परिस्थिती जरा समजून घ्या. अहो मेडिकल रिझन आहे, त्यांना डोक्याला लई मार लागलाय. ते असं घराबाहेर जाऊ शकत नाही. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलंय. पण ते उद्या तुम्हाला नक्की भेटायला येतील आणि तोपर्यंत लागलं तर मी येते ना तुमच्या अधिकाऱ्यांना भेटायला. ठीक आहे, फक्त आजचा दिवस. पण उद्या नाही आलात तर आम्हाला कारवाई करावी लागेल. पोलीस केस सुद्धा होऊ शकते. नाही साहेब, बुवा कधीच कोणाचे पैसे डुबवणार नाहीत. तुम्ही विश्वास ठेवा त्यांच्यावर. ठीक आहे, येतो मी. काय ग, हे साहेब स्वतः आले होते का तू घेऊन आली होतीस त्यांना? ए राणे, मी काय बी बोलत नसतोय तसलं. ते मला पत्ता विचारत होता तर सांगायला नको का? उगा मला काय बी बोलू नका. हे कमला का? हे राणे अगं जाऊ दे, नको त्याच्या नादी लागू. जा आपलं तू कामाला लवकर. तुम्ही चला घरात आराम करा. उचक्या वाढत्यात म्हणजे हे फक्त वादळ होतं, अजून चक्रीवादळ याचं बाकी असणार. अडीक बाईसाहेबांची गाडी. इथे राहते. बाईसाहेब भाऊ, तुम्ही असं वस्तीवर आलाय, काय काम होतं का? नाही म्हणजे आम्हाला सांगायचं ना, आम्ही आलो असतो तिकडे. हो, तुम्ही कशाला तसदी घेतली? कामच इतकं महत्वाचं होतं ना, म्हणून मला स्वतःला यावं लागलं. या मुलीला भेटायचं होतं ना. काय झालं मॅडम? कळेल, लवकरच कळेल. काय झालं? बरं झालं तू एकटीच नाहीयेस इथे. तुझ्यावर घाणेरडे संस्कार करणारे तुझे आई वडील पण इथेच आहे. खरं तर ह्यांनाच जाब विचारायला पाहिजे. मॅडम राणी बाईसाहेब काय काम होतं का आमच्याकडं? अहो या ना घरात. हवंय, बसा की तुम्ही. मी चहा करते. चहा आम्ही आमच्या बंगल्यातल्या स्टोर रूम मध्ये पाऊल ठेवत नाही, कारण तिथे घाण असते आणि तुम्ही तर तुमच्या घाणेरड्या घरात.
जर तुम्ही तुमच्या घरातल्या स्टोर रूम मध्ये जात नसाल ना तर जरा जा, कारण जर तुमच्या स्टोर रूम मध्ये घाण आहे म्हणजे तुमच्या घरात घाण आहे. ती साफ करायची जबाबदारी बी तुमचीच आहे. आणि तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते तुम्ही मला बोला. माझ्या आई वडिलांना काही बोलू नका. का? खरं ऐकायची लाज वाटतेय? या घरात चहा प्यायला बोलवताय ना तुम्ही आम्हाला? त्या घरात चहा प्यायची तर आमचीच गोष्ट आहे. त्या घरात नुसतं आम्ही पाऊल जरी ठेवलं ना तर कित्येक महिने आमची चहा प्यायची इच्छा सुद्धा राहणार नाही. मॅडम तुम्ही आता लई नाही मॅडम, आम्ही गरीब आहे, बरोबर आहे तुमचं. आमचं घर बी लय साधं आहे, पण काय करणार, जे नशिबात आलंय ते गोड मानून सुखी राहतोय आम्ही त्याच्यातच. आमच्याकडे पैसे नाहीत, पण आमच्या घरी जर कधी कुणी आलं तर त्याची उठबस करायला आम्ही कधीच कमी पडत नाही. तुमचा पाहुणचार घ्यायला नाही आलो होत आम्ही इथे. बाईसाहेब काय झालंय? काय काम होतं का माझ्याकडं? कामाशिवाय मी कधीच कुठे जात नाही. आणि काय झालंय ना ते तुमच्या मूर्ख मुलीला विचारा. राणीकडनं काय चुकलंय का? चूक नकळत होते. तुमच्या मुलीने जे केलंय ना ते ठरवून केलंय. या मुलीने माझ्या इंद्राचं महागडं घड्याळ चोरलंय. वा, निदान तुमच्याकडनं तरी मला ही अपेक्षा नव्हती हो. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं तुमच्या मुलीवर तुम्ही असले संस्कार कराल. हा मॅडम काय बोलताय तुम्ही? मी का चोरेन इंद्रजित सरांचं घड्याळ? अहो ते घड्याळ चोरून मला काय मिळणार आहे? अहो मी सांगते ना ही काय करणार होती ती. तिला ते घड्याळ ऐकून का नाही पैसे मिळवायचं होतं. म्हणजे माझं थकलेलं भाडं दिलंय आणि ती बँकेत जी काय अफरातफर केलंय की नाही ते समधी भरपाई की नाही हिला ते इंद्रजित साहेबांचं घड्याळ ऐकून करायची होती. कमला का काय पण काय बोलतेस? कसं आहे, यांना पैशाची गरज होतीच हो बाईसाहेब, पण काय आहे ही गरज अशी भागवतील असं वाटलं नव्हतं बरं का मला. अहो बुवांनी आता त्या बँकेच्या साहेबांना सांगितलं उद्या येऊन भेटतो म्हणून. आता उद्याचीच मुदत मागितली म्हणजे काहीतरी झोल असणार, आणि यो झोल हिनच केला असणार आहे. आणि ते घड्याळ किती महागातलं होतं. नाही म्हटलं तरी त्या घड्याळाची किंमत 1.5 ते 1.25 लाख रुपये होती. आणि आई, हे दोघं जण बोलतायत ना ते बरोबरच आहे. हिचं घराचं भाडं आणि बँकेचं कर्ज मिटवण्यासाठी तिनं इंद्र भाऊजींचं घड्याळ चोरलेलं आहे. अहो नाही मॅडम, मी इंद्रजित सरांचं घड्याळ चोरलं नाही. अहो ते माझ्याकडून चुकून हरवलं. मी मान्य करते आम्हाला पैशाची गरज आहे. अहो पण अशा मार्गाने पैसे मिळवण्यापेक्षा आम्ही मरण स्वीकारू. अहो मॅडम मी कोणाची वस्तू नाही चोरणार. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती. अहो असे संस्कार नाही आहेत माझ्या आईबाबांचे. तुझ्यावर काय संस्कार आहेत ना ते मला चांगलंच माहिती आहे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्याकडे ते घड्याळ नव्हतं? ते घड्याळ मीच इंद्रजित सरांकडून घेतलं. नाही त्यामागे हेतू तसा नव्हता ग. हे तुझा काय हेतू आहे ना ते इथं नको सांगत बसूस. तू हे का केलंस ते सांग. आजवर महाडिक कुटुंबांनी तुमच्यावर काही कमी उपकार केलेत का? ते सगळे विसरलात काय बुवा? आजवर तुमच्या सगळ्या अडीअडचणीत आबा कायम तुमच्या पाठीशी उभे राहिलेत ना. एवढीच जर तुम्हाला नड होती तर येऊन सांगायचं होतं ना आबांना. असे पैसे काढून दिले असते त्यांनी. त्यासाठी चोरी करायची काय गरज होती? आणि काय ग मुली, आबांचा तुझ्यावर किती विश्वास आहे माहितीये ना तुला. हिचं सतत भरभरून कौतुक करत असतात ते. आता काय सांगू मी आबांना. ज्या मुलीवर तुमचा एवढा विश्वास आहे, जिचं तुम्ही एवढे भरभरून कौतुक करता, ती मुलगी चोर निघाली. हा बाईसाहेब असं नका बोलू. माझी राणी कशी आहे मला चांगलं माहितीये. माझी पोरगी नाही असं करणार. ती नाही चोरणार कुणाचं घड्याळ. अहो ती कुणाचीच कुठलीच वस्तू चोरणार नाही. हो माझी पोरगी स्वतः उपाशी राहून स्वतःच्या ताटातला घास दुसऱ्याला देते हो.
साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झाला. माझी राणी चोर नाही हो, खरंच ना. अहो बाईसाहेब, अहो ती खरं बोलते. अहो ते असं चुकीचं काय पण नाही करणार. आता तुमची मुलगी म्हटल्यानंतर तिला तुम्ही पाठीशी घालणारच ना. ती स्वतः कबूल करते की इंदिरा भाऊजींचं घड्याळ तिनं घेतलंय, ते घड्याळ तिच्याकडे होतं. आता ती एवढं सांगतीये म्हटल्यावर तुम्ही ऐकत नाही म्हणजे कमालच आहे. अहो मला तर वाटतंय ही दोघं पैकी नाही तिला सामील असणार आहेत. काय बोलते? हा असू पण शकतं ना. बाईसाहेब कसं आहे, पैसा भल्या नियत बिघडवतो. मग हे काय चीज आहे? तसं पण हे भिकेलाच लागलेत. भीक मागण्यापेक्षा चोरी केलेली बरी असं म्हणून चोरीच केली असेल, दुसरं काय करणार? हो गजा भाऊ, राणी एक वेळेस उपाशी राहील पण चोरी करणार नाही. आणि तिच्या इतका 1% जरी स्वाभिमान तुमच्यात असता ना, तरी तुम्ही हे असले आरोप केले नसते तिच्यावर. अरे आरोप नाही गोट्या, गुन्हा सिद्ध झालाय. तिनंच कबूल केलं ना तिच्याकडे घड्याळ होतं म्हणून. राणी खरं सांग, काय केलंस घड्याळाचं? घड्याळ तुझ्याकडे असेल तर कबूल करून टाक. घड्याळ इकलं असलं, पैसे घेतले असले तसं सांग. बाईसाहेब वस्तीवर आले, त्यांच्या समोर काय नाही ते होऊन जाईल. मी खरंच सांगते, मी ते घड्याळ चोरलं नाही. तुम्ही मला चोर म्हणू नका. तुम्ही सगळे माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आई बुवांना चोर नका म्हणू. पाहिजे तर मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते. मी ते घड्याळ नाही चोरलं. खरं तर तुझ्यावर विश्वास ठेवायचा एवढी तुझी लायकीच नाहीये. पण ठीक आहे, तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतेस ना, तर ठेवते मी तुझ्यावर विश्वास. अयो या मुलीवर विश्वास? थांब थांब. ते घड्याळ तू चोरलं नाहीस, तुझ्याकडनं ते हरवलं, बरोबर? हो मॅडम. मग हरवलेली वस्तू शोधून द्यायची जबाबदारी कोणाची? तुझीच ना. आता ते घड्याळ तू मला शोधून परत द्यायचं. जोपर्यंत तू ते घड्याळ शोधून मला परत देत नाहीस, तोपर्यंत तू माझ्यासाठी चोरच राहशील. चोरच राहशील. जर तुला डाग पुसून काढायचा असेल तर तू मला घड्याळ शोधून दे. घड्याळ शोधून दिलं नाहीस तर तुरुंगात जायला. फक्त 2 दिवस आहेत तुझ्याकडे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. हो असं नका करू. हो थोडा तरी विश्वास ठेवा आमच्यावर. माझी राणी नाही असं करणार. मग हिची बाजू खरी असेल तर हिनी ते घड्याळ शोधून द्यावं. कुठं शोधल माझी राणी घड्याळ? अहो ही लोक फिरायला गेली होती, तिकडे जर पडला असेल तर कसं सापडेल सांगा की तुम्हीच. हे बघा, आम्हाला इथे थांबायला अजिबात वेळ नाहीये. आणि तू केवळ बुवांची मुलगी आहेस ना, म्हणून तुझ्यावर एवढी तरी दया दाखवली. 2 दिवस दिले तुला ते घड्याळ शोधायला. तेवढ्या वेळात शोध, नाही तर घरी राहायचं का तुरुंगात जायचं हे तुझं तू ठरव.